प्लस मध्ये धरायचा. प्लस मध्ये म्हणजे दोन्ही कलर एकामेका समोर पाहिजेत असताना. ठीक आहे, असा लालला समोर लाल, निळ्याला समोर निळा, ह्या हिशोबात. ठीक आहे, बंच प्लस मध्ये घेतला, हाय असा जमिनीवर ठेवायचा सरळ. ठीक आहे, कसा ठेवला मी प्लस मध्ये. ठीक आहे, दोरी घ्यायची, फुग्याच्या खालून मध्ये घालायची. कोणत्या बी बाजूने घाला, काय प्रॉब्लेम नाही, तुमची दोरी फक्त मध्ये आली पाहिजे. ठीक आहे, मध्ये आली, दोरीला गाठ मारायची. फक्त 2 गाठी मारल्या तरी बास आहेत, नाही सुटत दोरी. आता माझी दोरी कुठे? बरोबर सेंटरला. ठीक आहे, इथं कोण लेफ्टी आहे का? लेफ्टी. आता मी राईटी त्यामुळे माझी दोरी मी राईट साईडला सोडलेली. का तर मला राईट हाताने चांगलं वळवता येतं म्हणून. ठीक आहे, जे लेफ्टी आहेत त्यांनी लेफ्ट साईडला सोडा, त्यांना लेफ्ट साईडने जास्त चांगलं वळवता येईल. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, पुढचा फुगा घ्यायचा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती बी डिझाईन बनवताय त्याला फुगे घेताना तुमची जी फुगे आहेत ती जी डिझाईन आपण पहिली धरली त्या डिझाईनची शेवटपर्यंत आले पाहिजेत. आता ही कोणती होते? प्लस मध्ये, मग पुढचा फुगा पण घ्यायचा प्लस मध्ये. ठीक आहे, अगा फुगे ताणले नाही की असा गॅप होतो फुग्यांमध्ये, आणि मग असा गॅप होतो तो लावताना, त्यामुळे फुगे ताणून घ्यायचे असतात. ठीक आहे, प्लस मध्ये फुगा घेतला. ठीक आहे, डिझाईन कशी असती? पुढं पुढं जाणारी फिरणारी डिझाईन असते. ठीक आहे, फिरत्या डिझाईनला काय करायचं असतं? जो कलर आहे, समजा निळा घ्या किंवा लाल घ्या, तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घ्या, पण मी लाल घेतो का तर डोळा लगेच करतो. ठीक आहे, मी लाल कलर घेतला. लाल कलरच्या समोर लाल कलर ठेवायचा. आपल्याला काय करायचं? लाल कलरच्या समोर लाल कलर ठेवायचा. मग ठेवताना असा नाही ठेवायचा, एका फुग्यावर फुगा नाही ठेवायचा, ह्या दोन्ही फुग्याच्या गॅप मध्ये आहे ना तिथं फुगा ठेवायचा असा. ठीक आहे, हा लाल कलर आहे, ह्या लाल कलरच्या पुढच्या गॅप मध्ये मी लाल कलर ठेवला. ठीक आहे, फुगा आता बरोबर फिट बसला त्या जागेत. दोरी जी आहे मध्ये, ती दोरी अशी खालून घ्यायची, परत मध्ये घ्यायची फुग्याच्या, गोल पिळा मारायचा, फुगा दोरीवर वाढायची, फुगा खाली दाबायचा असं. दुसरा पिळा घेतला, तिसरा पिळा घेतला, फिट झाला फुगा. ठीक आहे, पुढचं सेम काय करणार? आता प्लस मध्ये घेणार फुगा. बरोबर, प्लस मध्ये घातला फुगा, काय करायचा? लालच्या पुढे लाल नाही तर निळ्याच्या पुढे निळा, जे असेल तिथे. फक्त करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी लालच्या पुढे लाल घेतलाय. या बघा, मी लालच्या पुढे लाल जर घेतला तर ओके होणार, जर लालच्या मागे लाल घेतला तर डिझाईन चुकणार. आलं लक्षात? मग स्टार्टिंगला तुम्ही जसं घेताय, स्टार्ट टू एंड तुमची कमान बांधताना तशीच बनली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही मधून कमान वळू शकत नाही, मग तुमची डिझाईन चुकणार. ठीक आहे, तुम्ही लावले होते खराब दिसणार. म्हणून जर तुम्ही पहिले ह्या बाजूने घेताय तर ह्या बाजूने घ्या, जर पहिले ह्या बाजूने घेताय तर शेवटपर्यंत ह्या बाजूनेच घ्या. पण घेताना अँटी क्लॉकवाईज नाही चालायचं, क्लॉकवाईज चालायचं. आपण गाड्या असं फिरताना असंच फिरायचं, आपण असं नाही उरपाटं चालायचं. ठीक आहे, जर तुम्ही उरपाटं केलं तर काही विषय नाही, ते कळून नाही येत, दिसतं सेम दिसतं. पण तुमच्या इथं एखाद्या डेकोरेशनला बघितलं ना ती कामान लावली, तो म्हणतो त्याला डेकोरेशनच जमत नाही. का तर सगळे असं खात्यात, मग आपण असं खाल्ल्यावर चालतंय का? असंच खायला लागेल ना आपल्याला पण. म्हणून आलं लक्षात तुमच्या? काय केलं मी? बंच उचलला. आता तुम्हाला काय होतं माहिती का? प्रश्न पडतो, असा बंच कसा पकडायचा? काय नाही, फक्त बंच घ्यायचा आणि मध्ये पकडायचा. एका बोटाने पकडा, 2 बोटाने पकडा तरी पण चालतंय. बंच उचलला, लालच्या पुढे लाल ठेवला, दोरी घेतली, एक पिळा मारला, फुगा खाली दाबला, दोरी वर वडली, फुगा पॅक झाला. दुसरा पिळा, तिसरा पिळा, फुगा फिट. बरोबर आहे का? आता घेतला, पिळा मारायचा, फिट झाला. आता बघा, फुगे मोठे छोटे का फुगायचे नाही तुम्हाला सांगतो. हे दिसतंय का असं? हे काय होतं, एक फुगा छोटा एक फुगा मोठा, मग ते दिसताना चांगलं दिसतं का? नाही. त्यामुळे तुम्हाला पहिलं सांगत होतं सगळ्यांचे फुगे फुगवता आणि सेम फुगवा, जेणेकरून काय होतं ते दिसताना आपलं काम चांगलं दिसतं. आता जाऊ द्या, इथं 15-20 जण आहेत, प्रत्येकाचा हात वेगळा आहे. ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा फुगवसान तेव्हा तुमचा फुगा सेमच फुगला पाहिजे. ठीक आहे, मोठा फुगवताय तर सगळे मोठेच फुगवा, छोटे फुगवताय तर सगळे छोटेच फुगवा. आलं लक्षात तुमच्या? ही झाली स्पायरल डिझाईन. या डिझाईनला स्पायरल डिझाईन म्हणतात. कोणती? स्पायरल डिझाईन, जी घुमती. ठीक आहे, एक कलर घुमताना दिसतो, ती स्पायरल डिझाईन असते. ठीक आहे, आता हे आलं लक्षात तुमच्या? बनवायला तुमच्या सगळ्यांना देणार मी. ठीक आहे, हे आलं.